अखेर मावळ लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे संजय वाघोरे पाटील यांनी मंगळवारी हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर वाजत गाजत आपला उमेदवारी अर्ज भरला। लोकसभा निवडणुकीमुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। सर्व मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे। काही ठिकाणी उनी दुनी काढत इतिहास उघडत चिखलफेकी केला जात आहे। परिणामी मावळातील उभय उमेदवारांना चांगलाच कलिगीतूर रंगल्याचे दिसून येत आहे। महायुतीकडून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर महाविकास आघाडीकडून संजय वाघोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। या मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढत होणार आहे। प्रचारादरम्यान मतदारसंघात रंगत बघायला मिळत आहे। यावेळी श्रीरंग बारणेंना यावेळी लढत हवी तेवढी सोपी जाणार नाही। कारण आहे ठाकरेंचे संजय वाघोरे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पनवेलच्या एका कार्यक्रमात मावळमधील उमेदवार थेट जाहीर करून टाकला। शिवसेनेकडून मावळमधून लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झालेले संजय वाघोरे कोण आहेत जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी राकेश आणि तुम्ही पाहत आहे राजकीय फंडा। यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणाऱ्या संजय वाघोरे डिसेंबरमध्ये संजोग वाघोरे हे ठाकरे गटात आले असले तरी निवडणूक लढण्याची तयारी त्यांनी खूप आधीपासून सुरू केली होती। संजोग वाघोरेंना घरात राजकारण तसं जुनं नाही। संजोग यांचे वडील भिकू भीमाजी वाघोरे पाटील हे पिंपरी गावाचे सरपंच होते। नंतरच्या काळात ते महापौर देखील बनले। वाघोरे कुटुंबाचे नाव पिंपरी चिंचवडच्या राजकारणात सन्मानाने घेतले जाते। संजोग वाघोरे हे गेल्या 40 वर्षापासून पिंपरी चिंचवडच्या राजकारणात ओळखले जाते। नगरसेवकापासून सुरू झालेला प्रवास त्यांनी महापौर, PCMT सभापती, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्षपर्यंत भूषविले। आता त्यांना थेट खासदार होण्याची संधी ठाकरे गटाकडून मिळत आहे। संजोग वाघोरे यांच्या पत्नीसुद्धा पिंपरी चिंचवडच्या राजकारणात ॲक्टिव्ह आहेत। माजी नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष तसेच महापालिकेच्या विविध समितींवर त्यांनी पद भूषवले आहे। 2014 आणि 2019 राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना संजय वाघोरे यांना लोकसभेची निवडणूक खुणावत होती। मात्र 2019 अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार असल्याने त्यांना ही इच्छा मनातच ठेवावी लागली। त्यावेळी वाघोरे यांनी माघार घेतली होती। मात्र यावेळी निवडणूक लढण्याचे निश्चित करत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला। यापूर्वी खुद ठाकरे यांच्याकडून त्यांना उमेदवारीबाबत शब्द दिल्याचे सांगत येत होते। त्यावर आज शिक्कामोर्तब झाला आहे। संजय वाघोरे पाटील यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे व अर्जसुद्धा दाखल केला आहे। त्यामुळे यंदाची निवडणूक श्रीरंग बारणेंना सोपी जाणार की कठीण? तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नोंदवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा।